सोलापूर जिल्ह्याच्या मोहोळ तालुक्यातील पापरी येथील महिला शेतकरी शोभा बाबूराव डोंगरे वय वर्ष 35 यांचा उष्माघातानं मृत्यू झाल्याची घटना रविवार दिनांक 10 रोजी दुपारी घडली। उष्माघाताचा मोहोळ तालुक्यातील गेल्या 15 दिवसातील हा दुसरा बळी आहे। या संदर्भात मृत शोभा यांच्या कुटुंबियाकडून मिळालेल्या माहितीनुसार डोंगरे कुटुंबियाकडे शेतजमीन आहे। त्यांच्या शेतात गुलछेडी या फुलाची लागवड केली आहे। सकाळी लवकर शेतात जाऊन गुलछेडी दुपारपर्यंत तोडून ती व्यापाऱ्याला द्यावयाची अशी पद्धत सध्या पापरी आणि परिसरातील शेतकऱ्यांमध्ये प्रचलित आहे। याच पार्श्वभूमीवर शोभा डोंगरे या गुलछेडीची फुले तोडण्यासाठी शेतात गेल्या होत्या। त्यांनी दुपारी 1:30 वाजेपर्यंत फुले तोडली। दरम्यान त्याच वेळी शोभा यांचे पती बाबूराव डोंगरे शेतात आले। त्यांनी शेतात जाताना पिण्यासाठी पाणी नेलं होतं। घशाला कोरड पडल्यानं त्यातील काही पाणी शोभा या प्यायल्या। त्यावेळी कडक ऊन होतं। दरम्यान पाणी पिल्यावर शोभा यांना थोड्या वेळातच अस्वस्थ वाटू लागलं। त्यांनी पती बाबूराव यांना ही घटना सांगितली। बाबूराव यांनी शोभा यांना तातडीने पेनूर येथील एका खाजगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी नेलं। डॉक्टरांनी शोभाची शारीरिक परिस्थिती पाहून सुसज्ज रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला। रुग्णालयात गेल्यानंतर तपासून उपचारापूर्वीच डॉक्टरांनी मृत घोषित केलं। गेल्या 16 एप्रिल रोजी अशाच प्रकारचा मृत्यू खवणी तालुका मोहोळ येथील शेतकरी रमाकांत भोसले यांचा झाला होता। आता ही दुसरी घटना आहे।